मांजा बोले. नमस्कार. प्लॅनेट मराठीच्या मांजा बोल या कार्यक्रमात पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आपले इथे हे सगळे मित्रच आहेत आमचे. शशांक शेंडे, अ व्हेरी फाईन ॲक्टर. मी एक अप्रतिम सिनेमात माझं काम केलेलं त्यांनी, लालबाग परळमध्ये. मकरंद माने नवीन डिरेक्टर आहे, त्याचा एक सिनेमा आत्ता, त्या सिनेमाबद्दलच आपण बोलणार आहोत. आणि इथे एक त्या सिनेमातला एक मेन रोल करणारा साहिल जोशी, बरोबर ना? पिक्चरचं नाव रिंगण. मला एक सांग मकरंद, मला एक थोडासा प्रश्न पडला आहे. मी रिंगण खूप वर्षापासून ऐकतोय, आता रिलीज का, इतकं लेट का? मला म्हणजे हे कळत नाही आपल्या इकडे की आम्ही ज्या ज्या मीटिंग करायचो त्यावेळेस 2 पार्टिशन आपोआप व्हायचे. मग ते स्क्रिप्टपासून होतं. ज्यावेळेस मी प्रोड्युसरला भेटायला जायचं तर अरे कॉमेडी नाही, हे नाही, ते नाही, असे क्रायटेरिया होत जायच्या की कमर्शियल नाही आहे. मला कळत नाही कमर्शियलची गणितं काय असतात. मग मला असं वाटतं की मग आपला सिनेमा करायचा नाही का याच्यामध्ये. मग कमर्शियल म्हणजे काय हे मग हे शिकायचं का अगोदर, सिनेमा करायच्या अगोदर. तो तिथून होता. म्हणजे 2 वर्ष मी फिरत होतो प्रोड्युसर शोधायला. त्या दरम्यानच्या काळात हाच प्रश्न यायचा आणि मला असं सांगावं लागायचं की मला हा सिनेमा करायचा आहे, काही झालं तरी. मला माहिती नाही आहे की फेस्टिवल काय किंवा आर्ट मूव्ही काय किंवा कमर्शियल काय. मला हा सिनेमा माझा म्हणून करायचा आहे. आणि त्याच्यानंतर मग वेगवेगळ्या फेस्टिवलला आम्ही फिरत राहिलो आणि त्याच्यानंतर आम्ही भेटत होतो लोकांना सिनेमा विकण्यासाठी. कारण की मित्रांनी मिळून केला होता म्हणून पैशांचा मुळात तुटवडा होता आमच्या याच्यामध्ये. मग सिनेमा करताना पण आम्ही खूप कॉम्पॅक्टमध्ये केला होता. सगळ्यांनी पैसे टाकले होते. HODनी पैसे घेतलेले नाही आहेत, कुठल्या आर्टिस्टनी घेतलेले नाही आहेत. तर मग त्या दरम्यान आम्ही रिलीज करू शकत नव्हतो याच्यामध्ये स्वतः, म्हणून आम्ही वेगवेगळ्या कंपनीला अप्रोच होत होतो. त्याच्यानंतर नॅशनल मिळाल्यानंतर पण साधारणपणे हा पिक्चर कसा बाहेर काढायचा याची गणितं बहुतेक माहिती नव्हती आम्हाला की आता काय करायचं आहे पुढे जाऊन. मला असं आम्हाला मध्ये आमची टीम सगळी बसलो होतो तर आम्हाला असं वाटलं होतं की बहुतेक CM साहेबांना जाऊन भेटावं आणि असं म्हणावं की बक्षीस पैशाने नका देऊ, कदाचित आम्हाला नॅशनल किंवा असे फेस्टिवल अशा अवॉर्ड्स मिळाल्यानंतर आम्हाला शोज द्या त्याचे, की कमीत कमी लोकांपर्यंत पोहोचावं असं जे आपल्याला वाटतंय त्याच्यासाठी किमान शोज तरी द्या आम्हाला त्याचे. कारण काय मला वाटते 2016ला तुम्हाला नॅशनल अवॉर्ड मिळाला. काय असतं, तो सिनेमा एवढा चर्चेत होता त्यावेळेला. तुम्हाला वाटतं का की हे सबसिडी करण्यापेक्षा हा सिनेमा कसा रिलीज व्हावा हे लोकांनी बघायला पाहिजे, गव्हर्नमेंटने बघायला पाहिजे, त्या ठिकाणी करणं पाहिजे? हो, असं वाटतंय आम्हाला मध्ये मी शशांक सरांशी पण बोलताना असं म्हणालो होतं की आपण सगळेजण मिळून जायचं का भेटायला कदाचित, की ज्यावेळेस रिलीजचं प्लॅनिंग काय नव्हतं आणि काही घडत नव्हतं मधल्या काळात, की आपण जाऊन किमान बोलायचं का की अनुदान आणि याच्या बक्षीस बाकीच्यापेक्षा रिलीजला खर्च मोठा आहे आणि लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्ही काही मदत करू शकता का किंवा तशी काही योजना सुरू होऊ शकते का अशा मूवीजला तरी. ती लोक पण बंद होतील सबसिडीसाठी फिल्म करणारी, की फक्त सबसिडी काय इतकी मिळणार आहे तर त्याच्या आतमध्ये फिल्म बसवा आणि तेवढे वरचं जे काही 4-5 लाख रुपये मिळतात त्याच्यात वर्ष काढा. किमान जर सबसिडी जर याच्या स्वरूपात आली की काय तुम्हाला प्रेझेंटर म्हणून म्हणा किंवा डिस्ट्रीब्युशनच्या याच्यामध्ये, मग डिस्ट्रीब्युशन नेटवर्क हे आपल्या इथलं एक खरं तर संशोधनाचाच विषय आहे. काय चाललेलं असतं काय चाललेलं नसतं हे निर्मात्यांनाही माहीत नाही आणि बऱ्याचशा लोकांनाही माहीत नाही. त्याला जर थोडंसं चॅनलाइज करून जरा थोडी शिस्त आली ना तर मला वाटतं की ह्या धंद्याला थोडीफार शिस्त लागू शकेल असं मला वाटतं. ते दुसरं पण आहे परत की नॅशनल मिळाल्यानंतर वेगवेगळ्या फेस्टिवलला बोलवलं जातं की आणि दाखवलं जातं वेगवेगळ्यांना. त्या दरम्यान पण मला असं वाटतं की सिनेमा झाला आहे त्याला मिळालेत बक्षिसं, तर त्याच्यानंतर एका कंपनीने बोलवल्यानंतर नाही म्हणता येत नाही कारण की खूप वेगवेगळे लोक इन्व्हॉल्व असतात आणि तिकडनंही येणारा सोर्स काही नाही आहे त्याचा ठोस असा. मग कदाचित ते 100 प्रेक्षक आहेत ते फेस्टिवलमध्ये बघून निघून जातात, ते परत थिएटरला येणार नाही. म्हणजे जे निर्मात्यांना किंवा अशा बजेटमध्ये करतो त्यांना परत तोटा आहेच त्याचा. साधारण किती बजेट झालं सिनेमाचं आणि किती? आम्ही ज्यावेळेस बजेट सगळ्यांना पैसे देऊन करायचं असं म्हणलं होतं तर आम्ही 70-75 लाखपर्यंत काढलं होतं. पण ज्यावेळेस आम्ही HODs घेत नाही आहेत, आपण कॉम्पॅक्ट करूयात, आपण बाहेरनं जेवण करण्यापेक्षा स्वतःच काहीतरी केटरर वगैरे ठेवून करूयात, असं 40 लाख रुपयात फिल्म केली होती आम्ही. माझं म्हणणं तेच आहे की त्यावेळेला जर का झाली असती तर त्याला रिकव्हरी आली असती की का नाही. तुम्ही कधी असं विचारालं नाही की हा सिनेमा रिलीज झाला आहे की आपण जाऊ गव्हर्नमेंटकडे सांगू बघा सिनेमाचं काहीतरी करा, आम्ही ह्या पद्धतीने केलं आहे, असं कुठे तुम्हाला वाटलं नाही? असं वाटलं होतं आम्हाला, पण आम्हाला नेमके सोर्सेस कळत नव्हते की काय पद्धतीने करायचं आहे. बरं, ह्याला
हल्ली असं काही हे आहे का की नॅशनल अवॉर्ड मिळाला म्हणजे तो अकलूजचाच कोणतरी हवा आहे म्हणून असं काय आहे का काही? सोलापूर जिल्ह्यातला असला पाहिजे असं काही नाही, अकलूजचा नाही. रूल म्हणजे तसं नॅशनल अवॉर्डचे रूल्स येतात ना, तुम्ही जेव्हा एंट्री भरता तेव्हा तुम्ही सोलापूरचे किंवा अकलूजचे नसाल तर तुम्हाला एंट्री नाही, असं काही नाही आहे. असं माहिती किंवा क्रिएटिव्हिटी फक्त तिकडूनच येत असेल असं काहीतरी असेल. नाही पण काय म्हणजे तुम्हाला का वाटतं हा सिनेमा करावा का वाटला तुला, म्हणजे वॉट काय होतं त्याच्यात की तुला तो करा, म्हणजे तू जाहीर आहे की हा तू कमर्शियल सिनेमा नाही बनवलास, कुठल्या भावनेतून तुला वाटलं की हा सिनेमा आला पाहिजे लोकांसमोर, की काय आहे की कुठे पर्सनल होतं का किंवा काही पाहिलं होतंस का ज्याच्यामुळे तुला वाटलं की हे समोर आलं पाहिजे लोकांना? मला तसं असं वाटतं की ज्यावेळेस मी ठरवलं होतं की आपल्याला डिरेक्शन करायचं किंवा ललित कला केंद्रामध्ये शिकताना, आणि त्याच्यानंतर तिथे खूप एक्सरसाइज असायचं की तुम्ही लिहायची प्रॅक्टिस करा वगैरे, तोपर्यंत काय माहिती नव्हतं की काय लिहायचं असतं, काय विचार करायचा असतो, काय पद्धतीने घडतं सगळं. तर त्यावेळेस एक गोष्ट सुचली होती, आणि पंढरपूर आजोळ आहे त्यामुळे मी पंढरपूरला जायचो नेहमी, आणि त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी विचार करायचो की काय नक्की केलं पाहिजे. आणि त्यावेळेस रिंगण सुचली होती, आणि त्याचा विचार करता करता नंतर म्हटलं की जोपर्यंत आपल्याला कॉन्फिडन्स येत नाही की आपण डिरेक्शन करू शकू, तोपर्यंत आपण विषयांवरती विचार करत राहूयात. ज्यावेळेस आपलं ठरेल काम करायचं किंवा डिरेक्ट करायची, त्यावेळेस त्या विषयावरती आपण काम करू. तर पंढरपूरला मी एकदा चाललो होतो, आणि बस थांबली होती, आणि मी बघितलं एक माणूस आणि त्याच्या खांद्यावरती एक मुलगा होता. तो मुलगा एक समोरच्या बायकांकडे बघत होता, आणि तो माणूस खूप टेन्शनमध्ये होता. तर मला सातत्याने प्रश्न पडायचा की पंढरपूरमध्ये येणारे लोक टेन्शनमध्ये का असतात, की काय असं नेमकं येतं, किंवा काही इथे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात का बाबा पंढरपूरला आलं की, गेलो आपण विठ्ठलाकडे काय मागितलं तर काय आपल्याला मोकळं होतं, काय मिळतं का. तर माझं लक्षात येतं की कदाचित ते एनर्जी आहे किंवा तो विश्वास आहे त्यांचा की इथे आल्यानंतर आपल्याला एक लढण्याची ऊर्जा मिळते किंवा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचं आपलं काहीतरी मिळतं, त्यासाठी येतात का काय. तू एक पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवलास पण पिक्चर बनवताना. मग का तेच म्हणतो ना की काय असतं नॉर्मली काय असतं की नुसते हालअपेष्टा दाखवणं हे सगळे बघतात, पण त्यात तू पॉझिटिव्ह म्हणजे तुला का वाटलं की हा असा प्रेझेंट करावा पिक्चर? मी तसं जगतो म्हणून कदाचित वाटत असेल, किंवा मी ज्यावेळेस स्ट्रगल चालू केला किंवा माझे सोर्सेस मी ज्यावेळेस करायचं चाललं होतं माझं, त्यावेळेस बऱ्याच ठिकाणावरनं काम मिळत. ज्यावेळेस मी मुंबईला पहिल्यांदा आलो होतो त्यावेळेस मी खूप दिवस भटकत होतो की काही मिळत नाही. मग परत अकलूजला जाऊन राहू का, जर वडिलांचा बिझनेस आहे तोच करायचा का, तर तिथेच राहायचं का, की आपल्याला जे आवडतं ते करायचं नाही आहे का कधी, किंवा बाहेर न येण्याचं एक फिलिंग आहे का काय आपल्यात, आपण थोडंसं घाबरतो का. अकलूजचं आहे ते माइंडसेट असल्यामुळे स्ट्रगल करताना थोडी भीती वाटायची, पण मी रोज रात्री स्वतःला समजावून सांगायचं की काहीतरी होईल, आपण थांबूयात, आपण टिकून राहूयात, काही ना काहीतरी होईल, हे कायम मी माझं बजावायचो मला. बरं शशांक, तुझं घर चालतं कसं? कसं नाही काय कामावरतीच चालतं. म्हणजे तू बरेचसे पिक्चर करतोस, हे न्यू कमर, तू त्यांना एक प्रोत्साहन देतोस. हां, म्हणजे बरेचसे लोक पैसे बुडवतात हेही खरंच आहे, पण खूप साऱ्या फिल्म रिलीज होत नाहीत, खूप सारे हौशी निर्माते असतात, त्यांच्या पैशावरती चालतं घर. तू सिनेमा केलेला ख्वाडा ख्वाडा नाव, खूप सुंदर सिनेमा. तेच म्हणतो की प्रॉब्लेम हा होतो की सिनेमे चांगले येतात मराठी, पण नको ते सिनेमे पुढे पब्लिसिटी मिळते. अशा सिनेमांसाठी तुम्ही स्वतःहून हे जे मेकर्स आहेत, तुम्ही स्वतःहून एकत्र येऊन का नाही काही ठोस पावलं उचललं की तो सिनेमा कसा मार्केट करावा? का नाही तुम्ही तुमची एक बॉडी बनवत आणि जाऊन गव्हर्नमेंटकडे जात की ह्या सिनेमांना की काय आहे प्रमोशन ही जी गोष्ट आहे, इथे लोकांना सिनेमा बनवता येतो. तुला माहिती होतं का सिनेमा करायच्या आधी की हा सिनेमा केल्यानंतर त्याला प्रमोशनला किती खर्च येतो? नाही, शिकतच होतो सगळं, अंदाज घेत होतो काय होतं तो थोडासा प्रॉब्लेम होतो. सिनेमा बनवणं फार कठीण नाही आहे, तो बनवल्यानंतर काय करायचं, म्हणजे जेवढ्या सिनेमाचं बजेट असतं त्याच्यापेक्षा दुप्पट बजेट आज प्रमोशनला लागतं. हो. तर त्यामुळे ते तुम्ही हा का नाही विचार करत की कसं करता येईल? मग आता मिनिमम बजेटमध्ये बसवायचा पण विचार करू नये ना, की काय ॲमेझॉनकडे गेलो, नेटफ्लिक्सकडे गेलो, सॅटेलाईटमध्ये थोडेफार गेले, रिलीज न करता सुद्धा चित्रपट कसा वसूल करता येईल किंवा कसे पैसे मिळतील, म्हणजे मिनिमम कॉस्ट ठेवून याच्यावरती पण काम करतो. नाही, त्याच्यावर काही होत नाही, कारण मी ते बघितलं की हे जे सगळे चॅनल्स आहेत हे पण काय करतात, एक कुठलं तरी एस्टॅब्लिश मेकरकडनं घेऊन त्याचे 4-5 पिक्चर घेतात. तर त्याच्यासाठी तुम्ही तुमचे हे असे जे ऑफबीट सिनेमे बनवता तुम्ही, ज्याचा फक्त धंदा म्हणून विचार करत नाही, तुम्ही का नाही असं ठरवत की तुम्ही एकत्र येऊन काहीतरी केलं पाहिजे ज्याच्यात तुम्ही तुमचं प्रमोशन करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही पण एका आयलँडसारखेच राहता तुम्ही बनवून. म्हणजे आज रिंगणला 2.5 वर्ष लागणं ह्याच्यासारखी रिलीज व्हायला ह्याच्यासारखी खेदजनक बाब नाही. कारण मी कधीपासून जेव्हा नॅशनल अवॉर्ड मिळाला तेव्हापासून त्याचं कुतूहल जागा झालेलं. तर ह्याच्यासाठी तुम्ही काय विचार केला आहे का? तुम्ही
तुम्ही हे जे पॅरलल फिल्म मेकर्स आहेत त्यांनी एकत्र येऊन कसं करता येईल. तुम्ही जाऊ चॅनलकडे जा, रिक्वेस्ट करा की आम्हाला एक प्लॅटफॉर्म द्या की आम्ही जे हे असे सिनेमे बनवतो आहे ते आम्हाला तुमच्या प्लॅटफॉर्मवर प्रमोट करायला काहीतरी तुम्ही आम्हाला ह्या सिनेमांना काहीतरी कमर्शियल सिनेमा बनत आहेत, लोकांकडे खूप पैसा आहे, ते बनवत आहेत, त्यांना प्रमोशनसाठी खर्च आहे, पण हे करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही ह्या सिनेमांना मार्केट होणं म्हणजे मला ते खूप फ्रस्ट्रेशन होतं. मला कदाचित आज खूप आनंद होतो की कोणतरी प्रोड्युसर आला जो तुम्हाला बॅक केला आणि तुम्हाला रिलीज करायला, पण त्यासाठी एका माणूस येऊन काय कळत नाही. आपल्या सिनेमा जो अडकतो ना तो आपल्या लक्षात येतं की आपण आता काय करायचं. पण हा प्रत्येकाने एक धडा घेणं खूप गरजेचं आहे की तुम्ही एकमेकांना हेल्प करून असे सिनेमे ज्यावेळेला येतात ना की जा की तुम्ही कलेक्टिव्हली गेलात, तुम्ही गव्हर्नमेंटकडे किंवा चॅनलवाल्यांकडे गेलात, दे विल डेफिनेटली हेल्प यू की आम्हाला एक प्लॅटफॉर्म द्या अशा सिनेमांना. म्हणजे मला वाटतं की आज तुम्ही साऊथचा सिनेमा बघितलात, तामिळ किंवा तेलुगू, ह्या सिनेमांना बजेट खूप असतं, पण त्यामध्ये त्यांचं प्रमोशनचं बजेट कमी असतं. आपलं प्रमोशनचं बजेट जास्त आहे त्यांच्यापेक्षा. बरं, ते दरवेळेला काहीतरी इमोशनल इश्यू आणावा लागतो लोकांसमोर आणण्यासाठी. काय ह्याने काय जमीन विकली, ह्याने काय ते केलं, त्यांनी काय ते केलं, खरं असेलही खोटं असेलही माहीत नाही त्या गोष्टी, पण ती इमोशनल हायटन त्याचा वाढल्याशिवाय लोक पिक्चर बघायला येत नाहीत, ही पण तेवढीच सत्य परिस्थिती आहे. मग आता तुम्ही म्हणताय कमर्शियल फिल्म आणि पॅरलल फिल्मच्या ह्याच्यामधल्या, तर ती मुळात फिल्ममधली लोकच अशी आहेत ह्याच्यामधली की जी ह्या पॅरलल सिनेमाला आहेत ना अत्यंत तुच्छतेने बघतात. ऑडियन्सपर्यंत जायचा मुद्दाच नाही तो की मी एक बरी फिल्म केली आहे म्हटल्यानंतर त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, हे मिळाला आहे, ते मिळालं म्हटल्यावर एकही निर्माता असं पुढे आला नाही की अरे तुझी फिल्म आहे ना, चल मी बघतो. आम्ही जाऊन सुद्धा काय हे का नॅशनल आहे का, चल चल नाही ते काय बघूयात आपण काय मिळेल, काय बक्षीस मिळालं आणि ठीक आहे मिळालं ना, आता काय सबसिडी मिळेल, 30-40 लाख रुपये झाले तुमची फिल्म वसूल, बाद झाली ना. निर्मात्यांकडनं ह्या पद्धतीच्या हे आलेल्या होत्या त्याच्यामध्ये. मग खाचायची सुरुवात तिथनंच होती आधी की जर बरी फिल्म आहे हे माहिती आहे. आपल्याला मराठी वृत्ती आहे का की एखाद्या पिक्चरला अवॉर्ड मिळाला तर त्याला त्याचं कौतुक नसतं, पण बाकीचे म्हणत असतं की ह्याला कसं मिळालं, मला काय मिळालं. आम्हाला ते तर आहेच की मला जर मिळालं अवॉर्ड तर ते ह्याच्यावरती गुणवत्तेवरती, आणि तुम्हाला जर मिळालं तर पार्सलिटीने, हे तर आपल्याकडचं सरसकटच आहे ना ते. म्हणजे मला वाटतं की कासवला जर का सुवर्णकमळ मिळालं तर बाकी कोणी म्हणण्यापेक्षा त्याला कसं मिळालं. आता मराठी सिनेमाला एक नॅशनल अवॉर्ड एक चांगला मिळाला तर सगळ्यांनी ते सेलिब्रेट करणं, मला त्याचंही खंत वाटते की त्याला नॅशनल अवॉर्ड सुवर्णकमळ मिळालं आहे. ह्या गोष्टीला आज इतके दिवस होऊ नये, तो पिक्चर तुम्ही रिलीज करत नाही. आणि त्या पिक्चरचा तो क्राऊड आहेच आहे ना. मग मी रिंगणच्या वेळेला पण त्याला तेच म्हणत होतं की नाटकाला जसं असतं ना की काय शिवाजी मंदिरचं नाटक करतोय मी का सुदर्शनचं नाटक करतो आहे. शिवाजी मंदिरचं जर केलं तर 800चा क्राऊड आहे, 1000चा क्राऊड येणार आहे, पण हेच बघत असताना सुदर्शनचा 100 क्राऊड माझ्याकडे येतो, हे का मी ह्याच्याकडे का मी दुर्लक्ष करतो. मी कायम स्वप्न शिवाजी मंदिरचंच ठेवायलाही हरकत नाही, पण त्यांनी दुःखात कशाला जायचं. मी म्हटलं त्या प्रमाणात आम्ही त्या प्रमाणात पण काहीतरी करूयात, असं वर्कआउट करू. माझं म्हणणं तुमचा हा प्रयत्न पाहिजे की शिवाजी मंदिरचा क्राऊड पण सुदर्शन येणं गरजेचं आहे. आज सिनेमा तुम्हाला जगवायचा असेल तर तुम्ही त्या सुदर्शनच्या क्राऊडवर राहू शकत नाही. देर इज अ क्राऊड. तुम्ही त्या क्राऊडला, त्या शिवाजी मंदिरचा क्राऊड पण ह्याचा सिनेमा बघत नाही असं नाही, पण त्यांना ते अवेअरनेस येणं जास्त गरजेचं आहे. ती सवय लागली पाहिजे त्या यांना, पण तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. मराठी सिनेमाचा सगळ्यात मोठा दुश्मन कोण आहे? हिंदी सिनेमा. मला नाही वाटतं. मला वाटतं मराठी निर्माते. नाही, मला हिंदी सिनेमा वाटतो. हिंदी सिनेमा दुश्मन कसा असू शकतो? मला जर ऑप्शन असेल की काय सलमान खानला बघायचंय का शशांक शेंडेला बघायचंय तर मी सलमान खानला बघीन ना. मी बघतात की मग सैराटमध्ये आकाशला बघायचं का सलमान खानला बघायचं, कोणाला बघितलं? पण एकच आहे, मग अपवाद आणि तसं म्हणतो अपवाद आहे त्याच्यामध्ये. नाही, माझं म्हणणं साऊथ मध्ये काय होतं की मला मामुटी बघायचं आहे, मोहनलाल बघायचं आहे, विक्रम बघायचं का कोण बघायचं. माझ्या पुढे ऑप्शन कुठले येतात? 4 येतात ऑप्शन, पण माझे साऊथ मध्येच येत आहे. मकरंद अनासपुरे आहे, शाहरुख खान आहे आणि आमिर खान आहे. हे 4 जण जर आले तर मी ऑब्व्हियसली मराठीतला जो क्राऊड आहे. माझं म्हणणं ह्याला तुम्हाला सोल्युशन नाही, कारण वर्षानुवर्ष महाराष्ट्र एकच राज्य आहे जिथे त्यांना वाटतं की हिंदी ही राष्ट्रभाषा आहे, आणि तो दुश्मन हिंदी सिनेमा नाही आहे, तो ऑडियन्स जो जाणार आहे तो आहे. नाही, मला काय लक्षात येईल मला सांगते परत येतात त्याच्यावरती येतो. काय आहे की तुम्ही तुमचा सिनेमा त्यांच्याकडे नेणं गरजेचं आहे. आज मला वाटतं की ती एक चांगली पण बाब आहे की आपल्या इथे स्टार सिस्टम नाही आहे. आपल्या इथे स्टार सिस्टम नाही आहे की आज ख्वाडा बघितल्यानंतर बाहेर येऊन कोणी हिरोचा पिक्चर बघायला गेलं नाही, शशांक शेंडे काय सॉलिड आहे हे बोलत आले बाहेर. हे एक आपल्याला एक ॲडव्हान्टेज पण आहे. माझं म्हणणं आहे की आपल्यातली युनिटी असेल ना तर मराठी सिनेमा पुढे जाऊ शकतो. एकमेकांना साथ देऊन जर का ढकललात तर, आज म्हणत होते थिएटर मिळत नाही, आता मिळतात की मिळाली की तुम्ही आज कसं आहे, एक मार्केटिंग स्किल आपल्याला असणं खूप गरजेचं आहे.
म्हणजे आपण नुसते इथे बसून म्हणतो की झीचे सिनेमे चालतात, पण ते का चालतात त्याच्याकडे कोणी कधी बघतच नाही. त्यांनी त्यांची एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी केली की ज्यामुळे तो सिनेमा लोकांपर्यंत पोहोचवतात. शक्य आहे का हे तुम्ही पडताळून बघता का कधी, की तुमचा सिनेमा लोकांकडे नेणं शक्य आहे का? किती वेळा पाहिलं आहे तुम्ही असं? तुम्ही काय बघता, केल्यानंतर बाबा आपल्याला कोणतरी एक डिस्ट्रीब्युटर मिळू दे, हे नाही आहे ना. तुम्ही कळलं की आज तुम्ही 3 वर्षाची काढलीत ना, की एक तुम्ही तुमच्यासारखी काही लोकं जमा केली असतील की आपण कसा सिनेमा आपण प्रमोट करू शकू, हे करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मी का ह्या प्लॅटफॉर्मवरनं बोलतो की कुठेतरी ते ऐकत असतील की हे आपण एकत्र जर का आलो ना, एक माणसाची छोटीशी गोष्ट आहे. एका माणसाची 4 मुलं होती, मोठी झाल्यावर त्यांनी त्यांच्या हातात 4 काठ्या दिल्या आणि मोडायला सांगितल्या आणि मग एकत्र दिल्या. हे आपण मराठी माणूस का नाही शिकत आहे? ॲक्च्युली यायला पाहिजे असं मधल्या काळात मला आपण वाटतं की खूप आज म्हणजे तुझा पिक्चर झालं तुम्ही ह्या लोकांनी ठरवलं पाहिजे की कासव कसा रिलीज होईल लवकर, हे गरजेचं आहे. तर हा वादाचा मुद्दा, पण तरी मला ह्याच्यात थोडंसं एक तोंड फोडायचं होतं इथे. बाकी तू घाबरलास का? नाही नाही, मला बोललं की घाबरत नाही तू. तू जाबाया देत होता गाडीतून येताना. घाबरत तू खूप बोलतो असं ऐकलं हो. तुला खूप बोलायची सवय नाही? तू कितीला आहेस? 7वीला गेलो. 7वीला गेलास? हो. म्हणजे 2 क्लास जंप मारलीस का खरं 7वीला गेलास? खरं 7वीला गेलो. हो. काय वय आहे तुझं? 11. हो. कसं वाटलं तुला सिनेमात काम करून? किती दिवस शूटिंग करत होतस? 1.5 महिने. 1.5 महिना कंटिन्युअस? हो. मग शाळा चुकवलीस? नाही, शाळेमध्ये लेटर दिलं होतं की 1.5 महिना नाही. म्हणजे चुकवलंस ना? हं. हां, काय बोलले नाही? नाही. मार्क बरे मिळाले का तुला? हो. काय वाटलं सिनेमा करून? मजा आली का तुला? हो. काय वाटलं? काय वाटायला पण मजा आली. अरे मजा म्हणजे काय? मजा आली म्हणजे काय केलं तुम्ही? डायरेक्टर बरं आहे का? हो. काय शिकवलं त्यांना? सरांनी मला हे शिकवलं की कॅमेऱ्यासोबत कसं बोलायचं. हो. कसं बोलायचं? हां, पिक्चर बघितला का तू? किती वेळा पाहिला पिक्चर? 4-5. हो. आवडला? तिकडे त्या कॅमेऱ्यात बघून म्हण की खबरदार तुम्ही पिक्चर नाही बघितलं सोडणार नाही म्हणून. बोला गपचूप पुढच्या आठवड्यात पिक्चर लागतोय, गपचूप बघायचा. बोल तिकडे बोलून बोल की मी बोलू का? गपचूप रिंगण लागतं पुढच्या आठवड्यात, सगळी कामं सोडून थिएटरकडे जायचं. मराठी सिनेमा जगवायचा असेल तर ते करा. बोल पटकन बोल की. हा तर मला म्हणाल तू काय डेअरिंगबाज पोरगा. डेअरिंग बाजूच आहे तो, एकटा राहिला माझ्याबरोबर तो शूटिंगला. म्हणजे काय? मग तू बोलणार आहे. तू सिनेमा चालवायची इच्छा आहे की नाही तुझी? लोकांनी बघावशी इच्छा आहे की नाही तुझी? बोल त्या कॅमेऱ्यात बघून म्हण पिक्चर गपचूप बघायचा. पिक्चर गपचूप बघायचं. चांगला वाटला तर दुसऱ्यांना सांगायचं. चांगलं वाटतं तर दुसऱ्यांना सांगायचं. हा पिक्चर चालला हा पिक्चर चालला तर अजून चांगले पिक्चर आम्ही काढू शकतो. तर आम्ही अजून चांगले पिक्चर काढू शकतो. वा. जसे किती तुला अवॉर्ड मिळाले? हा किती ठिकाणी गेला या फेस्टिवलला पिक्चर? हा कानला गेला होता, स्टुटगार्डला गेला होता, इफी, मामी, पीफ, स्टेट अवॉर्ड, नॅशनल. पिफचं काय? पिफला मिळालेलं काही? 7मध्ये कॉम्पिटिशनमध्ये होता. अच्छा. काय म्हणजे तुला तर लोकांना काय वाटेल की का आता बघावं? म्हणजे तुला जर का अपील करायचं, आम्ही आमचं अपील झालं करू, तुला काय वाटतं का बघावं? असं नक्कीच वाटतं की आपण एखादी कलाकृती, आम्ही रिंगणबद्दल सातत्याने बोलतो की गोष्ट सुचणं तिथून जरी पॉईंट सुरू झाला रिंगणाचा, तरी जे टप्पे येतात वेगवेगळे येतात, जे अर्जुन मगर आणि अभिमन्यू मगर यांच्या आयुष्यात आले, पण ते संघर्ष करत राहिले. तर आमचं असंच होतं कायम की चला आता फिल्म शूटिंग कंप्लीट झाली, संपलं का रिंगण आपलं? तर नाही, अजून आहे. बाकीचं पोस्ट झालं, प्रोसेस झाली, फेस्टिवलला पाठवलं, नॅशनलला पाठवलं, संपलं का? नाही संपलं. तर ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही किंवा ते बघत नाहीत, तोपर्यंत त्याला तसा अर्थ नाही राहणार की जो मी विचार केला होता की जे मला करायचं होतं प्रेक्षकांनी बघायला पाहिजे त्यावेळेस रिंगण कंप्लीट होईल, असं मला कायम वाटतं त्याच्यामध्ये. पुढे काय म्हणजे ह्या पिक्चर तुला काय शिकवलं? आर यू काय म्हणतात त्याला डिप्रेस किंवा पिक्चर असाल आणि मला आता रिलीज मिळत नाही कारण तुला अजून उर्मी आणली की पुढच्या वेळेला मी वेगळ्या पद्धतीने करेन? नाही, मला हे तर वाटतं की थोडंसं खचलो तर होतो मधल्या काळात की काय होतंय, काय घडणार आहे, नाही घडणार आहे, की हाच ऑप्शन आहे, हेच करायचं असं ठरवल्यानंतर खूप त्रास होतो की दुसरा सोर्स नाही आहे किंवा हेच करायचं म्हणून आलो आहे मुंबईत. आता फिल्म झालं आहे, नॅशनल मिळालं आहे, याच्यानंतर बाहेर यायला पाहिजे, त्याच्यानंतर
किमान एक प्रोड्युसर तर मिळतील की परत नाही तर आपल्या आपणच करा, परत 4 टाळकी गोळा करा, परत 4 मित्रांना कन्व्हिन्स करा, परत ते येणार आपल्याकडे बघून, असा सिनेमा नाही करायचा. म्हणजे छान आहे ती प्रोसेस रिंगणची, पण तो दुसरा एक विचार करत राहावा लागतो की अरे मला असं शूट करायचं आहे, पण करायचं आहे खरंच का, ते बजेट वाढेल का, ते आपल्याला करता येईल नाही येईल, मनासारखा सिनेमा करायचा आहे. केला आहे आत्ता, पण अजून त्या टेन्शन नको, ते बर्डन नको डोक्यावरती की अरे पैसेच नाही आहेत आपल्याकडे करायला. आणि काय असं आपलं एक दुःख असतं की मराठी माणूस येत नाही सिनेमा बघायला, असं आपण म्हणतो. म्हणजे जसं साऊथ इंडियन लँग्वेजेसमध्ये तमिळमध्ये पिक्चर बघायला येतात, येत नाहीत कारण हा कॉम्पिटिशन नाही आहे ती. आपल्या मराठी माणसांना हिंदी येतं, हा सगळ्यात मोठं दुःख आहे आपल्याला. म्हणजे तू महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जात आणि हिंदी तिकडे कळतं, त्यामुळे हिंदी पिक्चर बघतात. मग ते त्यांच्या 100 रुपयात त्यांना ग्लॅमर बघायचं असतं. पण काही लोक आहेत ज्यांना, तर माझं म्हणणं तेच आहे की तुम्ही ना, आपण त्या ऑडियन्सला ग्रांटेड नको घेऊया. तो ऑडियन्स असाच येणार नाही की तुम्ही त्यांना भाग पाडणं खूप गरजेचं आहे. आता भाग कसे पाडाल की तुम्ही तुमचा सिनेमा त्यांच्यापुढे नेणं गरजेचं आहे. आता तू म्हणाला ठणकावून सांग की मला तुझा अपील पाहिजे लोकांपुढे, की तुम्ही ज्या पॅशनने सिनेमा केलात ना, त्या पॅशनने लोकांना सांगणं खूप गरजेचं आहे की तुम्ही हा पिक्चर बघा. नुसतं ती जाहिराती किंवा नुसतं हे करून काही होत नाही. ह्याच्या पलीकडे जाऊन, म्हणजे आज एक मॉडेल जसं झीने निवडलं की हा पिक्चर मी लोकांसमोर नेणार आहे, येतात की लोक. 100 कोटीचा बिझनेस केला की त्या सैराटने. जो 100 कोटीचा बिझनेस हा खऱ्या अर्थानं फक्त महाराष्ट्रात 250 कोटी आहे, कारण आपलं 100 रुपयाचं तिकीट होतं. म्हणजे 250 कोटी हा कुठल्याही पिक्चरपेक्षा मोठा आहे, हिंदी पिक्चरपेक्षाही मोठा आहे. तर ते त्यांचं अपील पोचलं की. शशांक, एक फायनल तुझं मला एक अपील पाहिजे आणि नंतर आपण एक त्याचं वाइंड अप घेऊ. 2 वर्ष वाट बघून शेवटी रिंगण आता रिलीजला येतो आहे. कंपल्शन म्हणून हा पिक्चर बघायला पाहिजे असं मला वाटतं. माणसाच्या चांगुलपणावरती भाष्य करणारा हा चित्रपट आहे. आपण मराठी आहोत, महाराष्ट्रात राहतो आहोत, तर कंपल्शन म्हणून हा पिक्चर बघा. पण मला गोष्ट जी ऐकायची नाही, कारण लोकांनी ते बघूनच करू दे, कारण लेट ऑफ नॉट प्रिपेअर द पीपल. पण मला पर्सनली विचारशील तर मला असं वाटतं की हा पिक्चर चालला पाहिजे. तर थोडेसे काय म्हणतात त्याला, वेगळ्या विषयाचे विषय येतील आणि एक ऑडियन्स आहे. म्हणजे मला जो होप आहे की मी ज्यावेळेला काकास्पर्श करतो किंवा नटसम्राट करतो की एक वेगळ्या विषयाला लोक यायला तयार आहेत त्यांच्यापुढे गेलं तर. रिंगण हा मी बऱ्याच महिन्यांपासून वाट बघत असलेला सिनेमा आहे. तो कधी येतो, पण सगळे जे बघतात किंवा तुम्ही प्रत्येकाला कोण बघत नसेल त्यांना सांगा हा सिनेमा जरूर जाऊन थिएटरमध्ये बघा. कारण सिनेमा चांगला आहेच, पण तुम्हाला माहिती आहे ह्यांनी खूप ह्यांना प्रोड्युसरना ह्यांनी खूप प्रत्येकाने स्वतःचा एक सॅक्रिफाईस देऊन सिनेमा बनवलेला आहे. सी टू इट, तो जो जाऊन थिएटरमध्ये बघा आणि तुम्हाला आवडेल याची खात्री मी देऊ शकतो. आणि आवडला तर तिथपर्यंत नुसतं घरी जाऊन सांगू नका आवडला, म्हणून प्रत्येकाला सांगा दुसऱ्याला की हा सिनेमा बघा. आणि ह्या प्लॅटफॉर्मवर प्लॅनेट मराठीवर आपल्याला मराठी माणसासाठी काय करता येईल बघायचं आहे. आणि ते मी इथे उभा राहून, मी इथे बोलून किंवा हे बोलून काही होणार नाही. तुम्ही ठरवलं तर आज आपण मराठीसाठी काहीतरी करू शकतो. धन्यवाद. थँक्यू फॉर बिंग हिअर. आमच्या सगळ्यांच्या वतीने थँक्यू. अरे घाबरला काय, थँक्यू बोल ना, बोल ना. नमस्कार. प्लॅनेट मराठीच्या मांजा बोल या कार्यक्रमात पुन्हा एकदा तुमचं स्वागत.